So here are 10 points to budget your study abroad process. Number 1 is application fee. जेव्हा तुम्ही इन्स्टिट्यूटला अप्लाय करताय तर त्याची ॲप्लिकेशन फी. नंबर 2 की जिथे तुम्हाला एक्झामिनेशनची फी भरायची, म्हणजे IELTS, TOEFL, GRE, GMAT यापैकी ज्या तुम्हाला एक्झाम्स देते त्याची फी पे करायची. नंबर 3 की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे क्लासेस तुम्ही लावणार याच्या प्रिपरेशनचे त्याची फी द्यावी लागेल. नंबर 4 की ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनमधनं ऑफर लेटर आल्यानंतर त्यांची फी पे करायची. नंबर 5 तुम्हाला लिव्हिंग एक्सपेन्सेससाठी जी सगळी प्रिपरेशन करायचे त्याचे जे फंड्स दाखवायचे आहेत ते फायनान्सेस. नंबर 6 की जी तुम्हाला करायची आहे ते म्हणजे की विजासाठीच्या प्रिपरेशनसाठी ज्या सगळ्या डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार कराव्या लागतील, इट माइट बी द एज्युकेशन लोन अँड अदर डॉक्युमेंट्स, त्याच्यासाठीचे जे एक्सपेन्सेस येणार आहेत ते. नंबर 7 इज विजा ॲप्लिकेशन फी. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल विजाला ॲप्लिकेशन कराल त्यावेळेच्या ज्या फीज असतात त्या. नंबर 8 की विजासाठी लागणारे जी मेडिकल तुम्हाला करावी लागणार आहे त्याच्या फीज. नंबर 9 की जेव्हा तुमचा विजा येईल त्यावेळेला तुम्ही तुमचं सगळं पॅकेजिंग कराल, तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही घ्याल त्याच्यासाठी. नंबर 10 इज युअर फ्लाईट तिकीट. अँड दिस इज अ बोनस. वन मोर थिंग फ्रॉम माय साईड इज दॅट you have to keep a budget for giving a party to your all family and friends.